बुद्धामुळे जर समजा 10ची हानी होत असेल तर ते एकाला काढून दिलं पाहिजे. बाकीच्या गोष्टी तिथे चालत नाही. बुद्धाने भिक्षू संघाला पण शिकवलं, बुद्धाने देवदत्ताला पण शिकवलं. देवदत्ताला ऐकलं का? नाही ऐकलं ना. 3 वेळेस मारून टाकायचे प्रयत्न केले ना बुद्धाला. ते तर समय बुद्ध होते. हे नाही दिसत का कोणाला? फक्त सांगता येते बुद्धाने असं केलं, बुद्धाने तसं केलं, आणि तुम्ही कोण नाही असं केलं. आमची खडूस मुलं सांभाळा तुम्ही मार खान सांभाळा. आम्ही सांभाळण्यासाठीच आहे, पण त्यांनी काही दम पण मारला पाहिजे, त्यांनी पण काही सेम ठेवला पाहिजे. काय मला काहीच नाही करायचं, भांडण नाही करायचे, शांत राहा. तर याही मुलाने मी जवळ घेत होतो, त्याला कुरवळत होतो, त्याच्या डोक्यावरून पाठवून हात फिरवत होतो, त्याला समजवत होतो आणि त्यांना मैत्री देत होतो. बाबा आपल्याला असं नाही करायचंय, आपल्याला डॉन नाही व्हायचंय, डॉनच्या हाताखाली काम नाही करायचंय, आपल्याला मैत्री भावना विकसित करायची. आपण शिकले नाही का? आपल्याला आईवडिलाशी चांगलं वागायचंय, आपल्याला चांगला अभ्यास करायचाय, मोठं व्हायचंय, चांगल्या मार्कानं पास व्हायचंय, ह्या गोष्टी करायच्या. आणि त्यासाठी आपल्याला ही ध्यान साधना सहाय्य करते. मग ते काय खुरखुर वाजायचे, मग बाकी सारे बोलू हात भतीजे हल्लं तिने तर सारे लगेच गेले तुला असं चुपचाप लगे असे बसायचे, मस्त ध्यान चालवतात, विहाराचं चांगलं काम करतात. विहाराला इथं कोमल आलेली आहे का? कोमल संधी या ठिकाणी तक्षशिला बुद्धविहारामध्ये दिनांक 11-17 जून ते 17 जून या कालावधीमध्ये 45 सामनेरांचं शिबिर आयोजित केलं गेलं होतं. त्यामध्ये सारीपुत्र विपश्यना धम्मनाथ सेवाभावी संस्था यांनी विशेष असं सर्व प्रकारचं सहकार्य केलं. येथे राहण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, टॉयलेट, बाथरूम सगळी व्यवस्था या सेवाभावी संस्थेने केलेली आहे. त्यामुळे येथे सामनेराचं शिबिर घेणे सहज शक्य झालेलं आहे. तसेच सामनेरांचं भोजन, नाश्ता पाणी सर्व औरंगाबाद येथील सर्व समाजातील लोकांनी पार पाडलेली आहे. त्यांनी भोजनाच्या ताटका, नाश्त्याच्या ताटका घेऊन सगळ्या प्रकारची सुविधा उपलब्ध केली. तसेच हे शिबिर पार पाडण्यासाठी पूज्य भदंत काश्यप यांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्यासोबत भंते धम्मानंद, भंते धम्मरतन, भंते कुलदीप, भंते विनयशील, भंते विधी पय्या, भंते धम्मरतन या सर्वांनी या सामनेराला शिकवण्यासाठी सर्वतोपरी मदत केली आणि अत्यंत यशस्वी असं शिबिर या ठिकाणी पार पाडलं. यामध्ये या बालमनावरती धम्माचे संस्कार केले जावेत. पुढे हे मुलं चांगल्या प्रकारचे सामनेर बनून, उपासक बनून आपला समाज निरोगी आणि सर्व प्रकारच्या शील धर्माचं पालन करून निर्व्यसनी समाज उत्पन्न होईल, सुखी समाज उत्पन्न होईल, अशा प्रकारचं योग्य असं मार्गदर्शन
भिक्खू संघाने वेळोवेळी केलेलं आहे. या मार्गदर्शनामध्ये जे काही उपासक उपासिका सहभागी झालेले आहेत त्यांनासुद्धा धम्मप्रवचनाचा लाभ झालेला आहे. बाल जे काही सामनेर होते त्यांनासुद्धा याचा लाभ झालेला आहे. अत्यंत उपयोगी असं शिबिर या ठिकाणी आयोजित केलं गेलेलं आहे. असे शिबिर वेळोवेळी आयोजित व्हावेत अशी भिक्खू संघाची मनोकामना आहे आणि भिक्खू संघाचा सर्वांना आशीर्वाद आहे. ज्यांनी ज्यांनी दान केलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी शिलाचं पालन केलेलं आहे, ज्यांनी वेळ दिलेला आहे, ज्यांनी धम्म शिकवलेलं आहे, असं सर्वांचं कल्याण हो हीच सर्वांच्या प्रती मंगलकामना. सर्वांचे धन्यवाद. दिनांक 11 जून ते 17 जूनपर्यंत तक्षशिला बुद्ध विहारामध्ये मी स्वतः बालस्तांबे शिबिराचं आयोजन केलेलं होतं. यामध्ये उद्देश असा होता की या सुट्टीच्या कालावधीमध्ये लहान मुलांचा इतरत्र वेळ गेल्यापेक्षा धम्मकार्यामध्ये लागावा, त्यांना सद्धर्म समजावा, ते सदाचारी बनावेत, सद्गुणी बनावेत आणि बाबासाहेबाला अपेक्षित असणारे सदाचारी बनावेत. बाबासाहेबांनी सदाचाराची खूपच मोठी प्रशंसा केली आहे. आपण पाहतो की जगामध्ये अनेक विद्वान झाले, बाबासाहेब त्यामध्ये सर्वात अग्र आहेत. तर ते यासाठी पण आहेत, 22 डिग्र्या बाबासाहेबांकडे आहेत, त्यामध्ये ते निष्णात आहेत. असे असताना बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्त्व जर कशाला दिलं असेल तर ते नीतिमत्तेला दिलेलं आहे, सदाचाराला दिलेलं आहे. आणि त्यांनी बौद्ध धर्म त्यासाठी स्वीकारलं की बौद्ध धर्मामध्ये सर्वात महत्त्वाचं स्थान जे आहे तर ते बुद्धांनी नीतिमत्तेला दिलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या त्या संकल्पनेला अनुसरून समाजातील अधिकाधिक जे काही बालक बालिका आहेत तर ते आत्तापासून जर नीतिमान बनतील तर ते एक समाजाचा मोठा एक आधारस्तंभ बनतील. आणि म्हणून या कोवळ्या मनावरती बौद्ध धर्माचे सुसंस्कार रुजावेत या उद्देशाला अनुसरून हे बालस्तांबे शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं. पॉम्पलेट प्रसारित केल्यानंतर त्याला तेवढा प्रतिसाद नव्हता, परंतु जसजसा शिबिराचा कालावधी जवळ आला तसतसा प्रचंड प्रतिसाद मिळत गेला. पाहता पाहता 50 मुलं या शिबिरामध्ये सहभागी झाले. आणि अजूनसुद्धा जे मातापिता होते की त्यांना अपेक्षा होती की आमच्या मुलाला या शिबिरामध्ये सहभागी होता यावं, त्यासाठी विनंती करत होते. अशा 15 मुलांना नाईलाजानं नाही म्हणावं लागलं, कारण की त्यांच्या राहण्याची व्यवस्था करता येत नव्हती. या गोष्टीला अनुसरून हे लहान मुलांचं शिबिर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं संपन्न झालं. हे संपन्न करण्यासाठी मला पूजनीय भदंत बुद्धिपालोजी महास्थवीर यांचं मार्गदर्शन लाभलं. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये हे आयोजित केलं गेलं. या शिबिरामध्ये शिकवण्यासाठी पूज्य भदंत धमानंद थेरो, पूज्य भिक्खू विनयशील, पूज्य भिक्खू कुलदीप, पूज्य भिक्खू धमरतन, पूज्य भिक्खू राहुलो, पूज्य बनते इद्दीपयो आदी हे सर्वांनी मदत केल्यामुळे, हे टीम वर्क झाल्यामुळे हे शिबिर खूप चांगल्या प्रकारचं यशस्वी झालं. अतिशय सुंदर आणि या विहाराचा प्रशस्त परिसर, यामध्ये सर्व सुखसुविधा असताना या विहाराची जी काही संस्था आहे सारीपुत्र विपश्यना धम्मनाथ सेवाभावी संस्था, या संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष सन्माननीय रसारामजी गायकवाड, सचिव अरविंदजी सोरमोल साहेब, देवदास येवले, सुपान मगरे, बाबासाहेब निकाळजे, केशव गायकवाड आदी जे पदाधिकारी आहेत तर त्यांनी खूप चांगल्या प्रकारचे मदत केली. राकेश बोरकर यांनीसुद्धा आर्थिक मदत करून हे विहार सक्सेस करण्यासाठी योगदान दिलं. यामध्ये हे सर्व होत असताना सोबतच आमच्या विहाराच्या काही श्रद्धासंपन्न उपासिका तर त्यांनी या ठिकाणी दररोज सकाळी येऊन साफसफाई करून मुलांच्यासाठी हा परिसर स्वच्छ केला.
यामध्ये अधिकाधिक हे शिबिर सक्सेस करण्यासाठी दानदात्यांनी खूप मदत केली. शिबिराची तारीख जवळ येण्याच्या अगोदरच सर्व तारखा 7 तारखेपासून 11 तारखेपासून तर 17 तारखेपर्यंत सकाळचा अल्पहार, दुपारचं भोजन, सायंकाळचा अल्पहार हे सर्वची सर्व पूर्ण बुक झाले. अजूनसुद्धा उपासक म्हणत होते की आम्ही काय दान द्यावं, काय दान द्यावं. तर त्यासाठी त्यांनी मुलांच्यासाठी आईस्क्रीमचं दान दिलं, चहा बिस्किटचं दान दिलं, कोल्ड्रिंकचं दान दिलं आणि आपला आनंद, आपलं पुण्यकर्म ते वाढवत गेले. अशा प्रकारे आजच्या या सांगता समारंभाच्या निमित्ताने सर्व उपासक उपासिका या ठिकाणी आल्या. त्यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मदत केली. पुनश्च सर्वांचे खूप खूप धन्यवाद.